बहुतांश जे राजकारणी आहेत ते सगळे राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात. त्यातलेच एक राजकारणी जे इथले आहेत, अर्जुनराव खोतकर, जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. जनता सहकारी साखर कारखाना असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, खरेदी विक्री केंद्र असो, या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. समाज सेविका अंजलि दमानिया ने शिवसेना नेता, विधायक एवं पूर्व मंत्री अर्जुन खोतकर पर गंभीर आरोप लगाते हुए तीखा हमला बोला है. उन्होंने कहा कि एक समय था जब राजनीति में सिद्धांतों को प्राथमिकता दी जाती थी, लेकिन आज के अधिकांश नेता जिस भी क्षेत्र में हाथ डालते हैं वहां अव्यवस्था फैला देते हैं. अर्जुन खोतकर भी उन्हीं में से एक हैं. एक काळ होता जेव्हा सगळे राजकारणी जे होते ते काही बहुतांश त्यातले सिद्धांतवादी होते आणि म्हणून जुन्याचं सोनं करायचे ते. आता काही राजकारणी जे आहेत, काही काय बहुतांश जे राजकारणी आहेत ते सगळे राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात. त्यातलेच एक राजकारणी जे इथले आहेत, अर्जुनराव खोतकर, जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. जालना स्थित रामनगर सहकारी साखर कारखाना, कृषि उत्पन्न बाजार समिति या फिर खरीद विक्री केंद्र, हर जगह अर्जुन खोतकर ने केवल नुकसान ही पहुंचाया है. अंजलि दमानिया ने आरोप लगाया कि खोतकर के कारण इन संस्थानों को भारी वित्तीय संकट झेलना पड़ा है. जनता सहकारी साखर कारखाना असो, कृषि उत्पन्न बाजार समिती असो, जालन्याची खरेदी विक्री केंद्र असो, या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हाथ लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. अंजलि दमानिया ने कहा कि अब समय आ गया है कि अर्जुन खोतकर के खिलाफ एक बड़ा जन आंदोलन खड़ा किया जाए. उन्होंने बताया कि वर्ष 2012 से अब तक 108 करोड़ रुपए का भुगतान लंबित है, जो श्रमिकों को मिलना चाहिए था. साथ ही प्रोविडेंट फंड का भुगतान भी नहीं किया गया. उन्होंने आरोप लगाया कि चीनी मिल को खरीदते समय किसानों और श्रमिकों का बकाया चुकाने की अनिवार्यता थी, लेकिन खोतकर ने मिल को बेहद कम कीमत पर हथिया लिया. उन्होंने आगे कहा, एक नेता ने मुझसे कहा कि अर्जुन खोतकर ने इस चीनी मिल पर डाका डाला है. अब हम इस अन्याय के खिलाफ एक तीव्र संघर्ष शुरू करने जा रहे हैं. इस आंदोलन की शुरुआत अप्रैल के अंत से की जाएगी. आताच्या घटकेला मी असं ठरवलंय की या व्यक्ती विरुद्ध आता एक मोठा लढा उभा करण्याची वेळ आली आणि तो लढा मी देणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांसाठी. या शेतकऱ्यांसाठी त्यातले कामगार आहेत ज्यांचे आतापर्यंत देणी जी 2012 पर्यंतची 108 कोटीची होती ती मिळालेली नाहीत. त्यांचे प्रॉव्हिडंट फंड मिळालेले नाहीत. कारण कुठलाही साखर कारखाना जेव्हा विकत घेतला जातो त्या ऍसेट्स बरोबर त्याचे लायबिलिटीज पण विकत घेतले जातात आणि त्या कामगारांचं देणं म्हणा, शेतकऱ्यांचं देणं म्हणा, हे सगळं द्यावं लागतं. पण तसं न करता हा जो कवडी बोनात त्यांना मिळालेला, जसं एक दादा म्हणाले, त्या साखर कारखान्यावर दरोडा घालण्याचं काम हे अर्जुन खोतकरांनी केलंय आणि या विरुद्ध अतिशय तीव्र लढा उभा करण्याचं आम्ही ठरवलंय. त्याची सुरुवात अप्रैल महीने शेवटपासून आम्ही करणार आहोत. दमानिया ने एक और गंभीर आरोप लगाते हुए कहा कि समृद्धि महामार्ग की सीधी रेखा को जानबूझकर मोड़ा गया ताकि अर्जुन खोतकर को इसका लाभ मिल सके. उन्होंने दावा किया कि चीनी मिल की 18 एकड़ जमीन देकर खोतकर ने 70 करोड़ रुपए का मुआवजा पाने की योजना बनाई थी. उन्होंने कहा कि ईडी प्रवर्तन निदेशालय की कार्रवाई को भाजपा के अनुसार नहीं बल्कि निष्पक्ष तरीके से किया जाना चाहिए. इसके लिए वे अपनी याचिका में हस्तक्षेप अर्जी दाखिल करेंगी. उन्होंने आगे बताया कि इस मामले को लेकर वे मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से भी मुलाकात करेंगी और समृद्धि महामार्ग के लिए बदले गए रास्ते को रद्द करवाने के लिए दबाव डालेंगी. हवरटपणाचा कहर म्हणजे आता त्यांनी जी सरळ जाणारी जी समृद्धी महामार्गाची लाईन होती
ती सुद्धा त्यांनी अक्षरशः वाकडी करून ती मला डोळ्यांनी बघून मगच त्याच्यावर बोलायचं होतं, म्हणून आधी आम्ही जाऊन ती लाईन बघितली. ती पिवळी रेष कशी वाकवली गेली, म्हणजे सरळ जाणारा मार्ग हा वाकडा करून हा बदलण्यात आला. का तर फक्त 18 एकर जमीन देऊन 70 कोटी रुपये या अर्जुन खोतकरांना खायचा त्यांचा प्लॅन होता. म्हणजे 235 एकर पैकी 18 एकर गेली, तर उरलेली 215 एकर जमीन फुकट त्यांच्या घशात जाते. आत्ताच्या घटकेला आम्ही हेच ठरवलंय की हे सगळं थांबवायला लागेल. ईडीची कारवाई जी भाजप नेहमी हवी तशी करते तसं न करता ईडीची कारवाई ही खरंच व्यवस्थित करून न्याय झाला पाहिजे. आणि या न्यायासाठी लढण्यास त्यांच्या पिटिशन मध्ये मी स्वतः इंटरव्हेन्शन पिटिशन फाईल करून, एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून त्यांना दाखवून शिंदेना सांगणारे, तुमच्या पक्षातले जरी हे असले तरी तुमच्या पक्षातलं तुमच्याकडे अर्बन प्लॅनिंग असल्यामुळे हे प्रकल्प पूर्णपणे ही वाकडी तिकडी केलेली लाईन कॅन्सल करायला त्यांना भाग पाडण्याचं काम देखील आपल्याला सगळ्यांना मिळून करणार आहे, असा आम्ही आज निश्चय केलाय. अंजलि दमानिया ने ऐलान किया कि वे इस आंदोलन के तहत किसानों और श्रमिकों को लेकर सीधे मंत्रालय जाएंगी और मुख्यमंत्री से मुलाकात करेंगी. उन्होंने कहा, हम सिर्फ आज़ाद मैदान में धरना देकर बैठने वाले नहीं हैं, बल्कि सीधे मंत्रालय पहुंचकर सरकार से जवाब मांगेंगे. उन्होंने यह भी कहा कि अब भूख हड़ताल करने का समय नहीं है, बल्कि जनता को जागरूक कर एक अलग तरह के आंदोलन की जरूरत है. एप्रिल महिन्याच्या एंड पासून हा लढा अतिशय आम्ही तीव्र करण्याचा ठरवलेला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटणार कशी? बिलकुल. आम्ही आता असं ठरवलंय की या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला जाऊन थेट मंत्रालयात तिकडे जाऊन आम्ही त्या आझाद मैदानात सडक पडणार नाही. थेट मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की का तर हे न्याय करा, नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता ही अशी, हे आंदोलन असं तसं नाहीये. इथे उपोषण कोणी करणार नाहीये. कारण आता उपोषणासाठी मी आत्ताच जरांगे पाटलांना भेटून आले. त्यांना मी तेच सांगितलं की पूर्वी लोकांना हृदय असायचं, संवेदना असायच्या, भावना असायच्या. आताच्या लोकांना काहीही उरलेलं नाही. आता आपण भिंतीवर आपटून प्राण दिला तरी यांच्या पोटचं पाणी हलत नाही. त्यामुळे याच्या पुढे कोणीही उपोषण करू नये. आंदोलन जे करायचंय ते वेगळ्या पद्धतीचं आंदोलन, जनजागृतीचं आंदोलन करायचंय आणि त्यासाठीचा लढा आता आम्ही उभं करायचं ठरवलेलं आहे. नाही, त्या पूर्ण प्रकरणात, ईडी प्रकरणात सुद्धा जसं मी म्हटलं, इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन मी फाईल करणार आहे. जरी मला तिथे पीपीला असिस्ट करायला सांगितलं तरी मी पीपी कडे माझं रिटर्न सबमिशन देणार आहे, जे कोर्टाला ग्राह्य धरावं लागेल. हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की. अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर ज़रूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे. अगली खबर में फिर मिलेंगे. तब तक के लिए नमस्कार.